भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी बुधवारी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यालयाला भेट दिली। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष रवी गोने, मनीष देशमुख, आनंद मुसळे, अंबादास गोरंटला, विजय महेंद्रकर, भाजप उद्योग आघाडी अध्यक्ष अंबादास बिंगी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना राम सातपुते म्हणाले की काँग्रेस पक्ष माझ्या घराचे फोटो सोशल मीडियावर टाकून खोटे आरोप करत असून सुशील कुमार शिंदे यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा, मीही माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो असं चॅलेंज त्यांनी यावेळी दिलं। सोलापूर शहरातली जर अवस्था पाहिली तर त्या ठिकाणी प्रामुख्याने मध्यमध्ये यांनी प्रामुख्याने या ठिकाणी असणाऱ्या हिंदूंना जितकं पीडित करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न केला आहे। मागे या ठिकाणी नितेश राणे साहेब येऊन गेले। लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देणारं हे तुष्टीकरणाचं राजकारण या शिंदेने मागच्या अनेक वर्षापासून केलं। हे इथले मध्यमधले हिंदू मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही। आणि मला विश्वास आहे की ही निवडणूक राम सातपुतेची नुसती निवडणूक नाही आहे, ही निवडणूक त्या ठिकाणी धर्माभिमानी लोकांची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये राम सातपुते उमेदवार नाहीये तर घराघरातला हिंदू उमेदवार आहे, हेच या ठिकाणी सांगतो। त्यामुळे आपल्या सगळ्याला मिळून या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्या या लोकांना जागा दाखवायची गरज आहे। माझी उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस मी सोलापूरच्या सिद्धरामेश्वराचं दर्शन घेतलं। या काँग्रेसवाल्यांना या ठिकाणी सिद्धरामेश्वराचं दर्शन घ्यायची सुद्धा यांची इच्छा झाली नाही। ही अशी एकदम अतिशय तुष्टीकरणाचं राजकारण करणारी ही मानसिकता आहे आणि ती मानसिकता येत्या काळामध्ये या मध्यमधील जनता आणि इथला हिंदू सहन करणार नाही, हा मला विश्वास आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो, मला अनेक फोन येतात मध्यमधल्या लव जिहादचे विषय असतील, लँड जिहादचे विषय असतील, आमच्या मायमाऊलीचे विषय असतील। हे म्हणतात की लेक सोलापूरची, परंतु मी लेक त्या ठिकाणी मुलगा कामगाराचा आहे। त्यामुळे मी यांना सांगतो, एखाद्या विडी कामगाराची मुलगी असती, एखाद्या छोट्या घरातली मुलगी असती तर आपण समजून घेऊ शकलो असतो। ही लेक सोलापूरची नाही, ही शिंदेची लेक आणि माजी मुख्यमंत्र्याची लेक आहे आणि इथं कामगाराचा मुलगा आहे। त्यामुळे आपल्याला एक विचार करावा लागेल की ही निवडणूक या देशाच्या भवितव्याची आहे, ही निवडणूक या देशातील असणाऱ्या हिंदूंच्या भवितव्याची आहे। ज्यावेळेस सोलापूरमधले लाखो हिंदू रस्त्यावर उतरले सीएच्या बाजूने, त्यावेळेस याच आमदारांनी मध्यच्या त्या ठिकाणी सीए रद्द करा म्हणून पत्र दिलं होतं। त्यामुळे आपण विचार करायचा हे कसल्या पद्धतीचं राजकारण करताय आणि तुमची जबाबदारी आहे, आपल्याला जितकं जमल तितकं करा। सोशल मीडियाच्या माध्यमातून या लोकांना उत्तर देण्याची गरज आहे की तुम्ही काय केलं हे सांगा। यांच्या घरामध्ये इतके वर्ष झाली सत्ता आहे, यांनी सोलापूरचे कारखाने बंद केले, इथल्या कामगारांना देशोधडीला लावलं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने इथल्या मिलच्या जमिनी घशात घातल्या, माझ्या घराचे फोटो फिरवतायत। मी त्यांना सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिंदे साहेब स्वतः तुम्ही या, मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो आणि तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्या। अतिशय कष्टाने त्या ठिकाणी पुढे आलेलो मी कार्यकर्ता आहे, तुमच्यासारख्याच परिवारातून आलेलो आहे, तुमच्यासारखंच हिंदुत्वाचं काम दिवस रात्र करून इथपर्यंत पोहोचलेलो कार्यकर्ता आहे। त्यामुळे मला विश्वास आहे रवी भाऊ तुमच्यावर, तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते जीवाचं रान करून या मध्यमध्ये पुन्हा एकदा हा भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकाल आणि निश्चित तो आपण फडकवल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि मला बोलवलं त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो। दरम्यान यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी रवी गोने यांनी राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महत्त्वाचं की आपण सगळे हिंदुत्ववादी संघटनेत काम करणार आहेत, गेल्या अनेक वर्ष झालं आपण सगळेजण मिळून काम करतोय। आपलं जे स्वप्न होतं, आपल्याला जसा नेता पाहिजे तसा नेता आपल्याला मिळालेला आहे। आपली जबाबदारी आहे म्हणजे आपल्याला जीवाचं रान करावं लागेल। आपण जेवढं सोपं समजतो एवढंही सोपं नाही, आपल्याला जीवाचं रान करावं लागेल, कारण आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे। आपल्या हिंदुत्वाची ताकद काय हे जर दाखवायचं असेल तर आपल्याला आपला प्रतिनिधी प्रचंड मताने म्हणजे हिंदुत्वाचा प्रतिनिधित्व करणारा माणूस उमेदवार म्हणून दिल्यावर काय घडू शकतं हे जर दाखवायचं असेल तर जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायची जबाबदारी आपली। आपण मध्ये एक कार्यशाळा सुद्धा घेतली, अंबादास गोरंटला मित्र परिवार असं मिळून आपण एक कार्यशाळा पण घेतली। त्याच्यात जे काही 300-400 कार्यकर्ते एकत्र आले होते
त्यांच्या आता परत एकदा बैठक घ्यायची आवश्यकता आहे. तुम्ही एक दिवस हे करा की आपण त्यांनी काम काय करावं. आता आपल्या दृष्टीने उमेदवाराच्या मागं फिरणं किंवा उमेदवाराला भेटणं ही आपली प्रायोरिटी नसायला पाहिजे. आपल्याला लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांपर्यंत आपला विचार घेऊन जाणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.